काय ग? ही अशा कपड्यांमध्ये इथे काय करते? काय नाही ग, नवीन ड्रामा हिचा। अजून काय असणार? अनिका, तू इथे काय करतेस? काय अनिका, काय आता नवीन ड्रामा? ड्रामा नहीं है आंटी। आई एम रियली ट्राइंग टू इम्प्रूव। मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते। मला माहिती आहे मी इतके मिस्टेक केलेत ना की मी स्वतःलाच ऍक्सेप्ट नाही करू शकत आहे। मला माहिती नाही तुम्ही लोक मला माफ कराल की नाही कराल, पण मला खरंच तुमची माफी हवी आहे। मी ना सुधारण्यासाठी कॉलेजचे जे फाईन आहे ना त्याची फीस पण स्वकमाईने भरते आणि ती भरायला कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये काम करते ॲज अ वेट्रेस आणि क्लीनिंग पण करते। आंटी मला ना माझ्या चुकीचा खूप प्राचित आहे। अनिका, त्याला प्रायश्चित्त असं म्हणतात बाळा। ते सॉरी, पण आंटी प्लीज मला माफ करा आणि हा प्रसाद ऍक्सेप्ट करा प्लीज। आम्हाला नको आहे हा प्रसाद। नाही तर आंटी प्लीज ऍक्सेप्ट दिस। मला माहिती मी खूप चुका केल्यात, मला तुम्ही माफ नका करू पाहिजे तर, पण प्लीज देवाचा प्रसाद आहे त्याला नको नका बनू। प्लीज ऍक्सेप्ट करा आंटी, प्लीज प्रसाद ऍक्सेप्ट करा आंटी। आंटी प्लीज। अनिका, नयनतारा, घ्या ना एकदा हा प्रसाद प्लीज, घ्या। अनिका, खरंच हा शिरा तू केलायस? हो मीच केलाय। येतो आजी। राधिका, तो प्रसाद चेक केल्याशिवाय खाऊ नका। काय ड्रामा आहे रे हिचा? आंटी ड्रामा नाही आहे, मला खरंच सुधारायचं आहे। आय एम रिअली ट्राइंग टू इम्प्रूव। खरं आहे अनिका, यू रिअली नीड टू इम्प्रूव्ह। हे काय आहे तुला हे कळायला हवं। जे लोक तुला चांगलं ओळखतात निदान त्यांच्या समोर तरी तू खोटं बोलायला नकोस। एनिवे, तू आता आमच्याकरता हा प्रसाद आणलाच आहेस तर तूही जेवून जा। चला एक मिनिट मागे हो, मागे हो, अजून थोडी मागे हो। बस। कमळी, हिच्यासाठी ताट घेऊन ये। कमळी, हिच्याकरता ताट घेऊन ये। हिच्या हातात ताट दे। काव्या, तुला या स्पॉटवर बघून ना माझी तर भूकच मेली यार। आता कळलं माझ्या घरात तुझी काय जागा आहे ते। मॅडम सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण असं अन्न कुणाला दारात। कमळी, तिच्या हातात ताट दे। अनिका, तुला एवढं सुद्धा कळत नाही
समोरचा माणूस आपल्याला काही देत असेल तर हात नेहमी खाली असावे. अनिका उभी राहा. हात ताटाच्या खाली असावे. अनिका, दॅट्स राईट. आता खाली बसायचं. मांडी घालून गपचूप सगळं जेवण संपवायचं. कळलं? या नयनताराने माझा इतका इन्सल्ट केला, ते पण या गावछाप समोर. मी सोडणार नाही कोणालाच. अनिका, अनिका, ए बाबडा, अशी खाली का बसलीस तू? चल उठ. मॉम, गो फ्रॉम हियर. शांत बस. उठ, चल उठ. उठतेस की नाही? आय टोल्ड यू गो फ्रॉम हियर. अगं एवढं काय झालं चिडायला? काय सांगू? यू डोंट नो आज काय झालं. ती नयनतारा आंटी, आय जस्ट हेट हर. माहितीये तिने काय केलं आज? काय? मी तिच्या घरी रिस्पेक्ट म्हणून शिरा घेऊन गेलेली, प्रसाद म्हणून. मी सुधारली हे दाखवायचं पण होतं मला, पण नाही, तिने माझा डिसरिस्पेक्ट केला. मला घराच्या बाहेर काढलं आणि तिथे जेवण दिलं. बोलली इथे बसून जेव. आणि हे सगळं बघताना ती गावछाप तिथे प्रेझेंट होती आणि मला म्हणते की काही शिकायचं असेल तर कमळीकडनं शिक. मी काय शिकू त्या गावछापकडनं? हा, काय शिकू? असं वागली नयनतारा तुझ्याशी? ती नयनतारा स्वतःला समजते काय? माझ्या मुलीशी अशी वागेल? मी शांत बसते ना, म्हणून मी शांत बसते. कोणाला काही बोलत नाही ना, त्याचा सगळे फायदा उचलतात. आणि अशा वेळेला ती कमळी कशी काय प्रेझेंट असते? माझ्यावर असायला प्रेझेंटच असते ती कायम. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.